नमस्कार. ब्रेन फिंगर यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण हिस्ट्री या विषयातील महत्त्वाचे गव्हर्नर जनरल व गव्हर्नर यांच्याबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. रॉबर्ट क्लाइव्ह नावाच्या बंगालचा एक गव्हर्नर होता. त्यांच्या कालावधीमध्ये बंगाल प्रांतात दुहेरी राजव्यवस्था सुरू केली आणि स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या करणारा हा गव्हर्नर ठरला आहे. वॉरन हेस्टिंग यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. वॉरन हेस्टिंग यांनी रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केलेली जी दुहेरी राजव्यवस्था होती, ती दुहेरी राजव्यवस्था वॉरन हेस्टिंग यांनी बंद केली. कलेक्टर पदाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. लिलाव पद्धत सुरू केली. कलकत्ता येथे सुप्रीम कोर्टाची स्थापना केली. त्याच्या ठिकाणी पहिल्या न्यायाधीश होते एलिझा इम्पे. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार वॉरन हेस्टिंग यांनी बंगालच्या गव्हर्नर जनरल बनला आणि 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसारच कलकत्ता येथे सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. आता वॉरन हेस्टिंग यांचे जे कार्य आहे ते कसं लक्षात ठेवायचं, एक मी ट्रिक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वॉरन दो कल इम्फे. वॉरन म्हणजे वॉरन हेस्टिंग, दो म्हणजेच दुहेरी राजव्यवस्था बंद केली, क म्हणजे कलेक्टर पदाची निर्मिती केली, ल म्हणजे लिलाव पद्धत सुरू केली. दो कल असं म्हटलेले आहे म्हणून कलचा वापर 2 वेळा करा. पहिला क म्हणजे कलेक्टर पदाची निर्मिती, ल म्हणजे लिलाव पद्धत सुरू केली. दुसरा वापर म्हणजेच कलकत्ता येथे सुप्रीम कोर्टाची स्थापना आणि इम्फे म्हणजेच पहिल्या न्यायाधीश एलिझा इम्फे. लॉर्ड कॉर्नवालिस या गव्हर्नर जनरलबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. त्यांना प्रशासकीय सेवेचा जनक असं संबोधित करतात. त्यांनी पोलीस खाते निर्माण केली, पोलीस कोड तयार केला, त्यालाच कॉर्नवालिस कोड असे म्हटले जात होते. त्यांनी दिवाणी व फौजदारी फिरत्या न्यायालयाची स्थापना केली. लॉर्ड कॉर्नवालिस यांचे जे कार्य आहे ते कार्य कसं लक्षात ठेवायचं, एक ट्रिक देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ट्रिक पहा. कॉर्नवालिसला पोलिसांनी दिवाणी व फौजदारी फिरत्या न्यायालयात कैद केले. म्हणजे पहा, कॉर्नवालिस म्हणजे कॉर्नवालिस, पोलिसांनी म्हणजेच पोलीस खात्याची निर्मिती केली आणि पोलीस कोड तयार केला. दिवाणी व फौजदारी फिरत्या न्यायालयात कैद केले, याचा अर्थ दिवाणी व फौजदारी फिरत्या न्यायालयाची स्थापना त्यांनी केलेली आहे. सर जॉन शोअर या गव्हर्नर जनरलबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. सर जॉन शोअर यांना कायमधारा पद्धतीचा जनक असं संबोधित करतात. ट्रिक पहा. जॉन कायम शोर करेगा. जॉन शोर म्हणजेच जॉन शोअर, कायम म्हणजेच कायमधारी पद्धतीचा जनक. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ब्रेन फिंगर एज्युकेअर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.